नमस्कार मित्रांनो, आज आपण आर्टेरियल अल्सर विषयी माहिती घेऊ। आर्टेरियल अल्सर हा मुख्यत्वे करून पायामध्ये दिसून येतो। हातांच्या बोटामध्ये सुद्धा हा अल्सर बघायला मिळतो। जर हातांना किंवा पायांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आला, ब्लॉकेज झाले तर हा अल्सर होतो आणि हा अल्सर लवकर भरत नाही। यामध्ये भयंकर वेदना होतात आणि ह्या पेशंटला पुढे चालून गँग्रीन सुद्धा होऊ शकतो। गँग्रीन झाल्यामुळे कधी तर पाय सुद्धा कापावा लागतो। तर योग्य ट्रीटमेंट झाली तर हा अल्सर ठीक होऊ शकतो। वर्षानुवर्ष या आजाराने बरेच पेशंट पीडित असतात, परंतु जर आपण वेळेवर योग्य ट्रीटमेंट दिली तर हे अल्सर ठीक होऊ शकतात आणि पाय कापण्याची सुद्धा वेळ येत नाही। तर आज आपण हा अल्सर कोणत्या कारणामुळे होतो, या अल्सरचे निदान कसे केले जाते आणि या आर्टेरियल अल्सरची ट्रीटमेंट कशी करतात याविषयी सविस्तर माहिती घेऊ। मी डॉक्टर प्रशांत मोरे, मी वॅस्क्युलर सोसायटी ऑफ इंडिया आणि व्हेनस असोसिएशन ऑफ इंडियाचा मेंबर आहे। तर आर्टेरियल अल्सर हा का होतो, तर मित्रांनो, आमच्या शरीराला रक्तपुरवठा करण्यासाठी आर्टरीजमधून जे आहे शुद्ध रक्त जाते आणि अशुद्ध रक्त हे व्हेन्समधून हृदयाकडे परत येते। तर पायामधल्या किंवा हातामधल्या आर्टरीजमध्ये शुद्ध रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये जर ब्लॉकेज झाले तर यामुळे हा आर्टेरियल अल्सर होतो। कधी आमच्या पायाच्या बोटांना काही दुखापत झाली, काही छोटी जखम झाली आणि पायाचा रक्तप्रवाह हा जर कमी असेल रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असल्यामुळे, तर ही जी जखम आहे भरत नाही आणि त्यामधून हा अल्सर तयार होतो। हा अल्सर 3-3, 4-4 वर्षापासून लोकांना असतो आणि यामुळे भयंकर वेदना होतात। हे जे पेशंट असतात यांना चालताना फार त्रास होतो, चालताना पोटऱ्यामध्ये वेदना होतात आणि आराम केल्यानंतर पायाला आराम पडतो। याला क्लॉडिकेशन असे म्हणतात। आणि हे जे क्लॉडिकेशन डिस्टन्स आहे म्हणजे वेदनारहित हा पेशंट किती चालू शकतो हे अंतर दिवसेंदिवस कमी होत जाते। तर याचा अर्थ असा आहे की जे ब्लॉकेजेस आहे आर्टरीमधले ते दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत आणि यानंतरच जर पायाला थोडीशी जखम झाली, इजा झाली, दुखापत झाली तर त्यामधून हा अल्सर तयार होतो। तर मित्रांनो, ह्या अल्सरची लक्षणे काय असतात, तर ह्या अल्सरचे मुख्य लक्षण हे असते की यामध्ये भयंकर वेदना होतात। या वेदना जर आम्ही वेदनाशमक औषधे दिली तर त्याने सुद्धा हे ठीक होत नाहीत। पेन किलरचा बऱ्याच जास्त डोसमध्ये वापर करावा लागतो तरीसुद्धा या वेदना कमी होत नाहीत आणि असे पेशंट्स या वेदनांमुळे कधी सुसाईडसुद्धा करतात। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक सांगू इच्छितो की आज जर कोणाला असा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी बिलकुल निराश होऊ नये आणि हा अल्सर ठीक होऊ शकतो, त्यामुळे अशी टोकाची भूमिका घेणे योग्य नाही। तर मित्रांनो, हा जो अल्सर असतो हा खोल असतो। हा अल्सर पिवळ्या किंवा काळ्या रंगाचा असतो। याला जर आपण स्पर्श केला त्याच्यामधून रक्त येत नाही आणि याच्यामधून असा दुर्गंध यायला सुरुवात होतो। काही लोकांमध्ये हा अल्सर वर्षानुवर्षे असल्यामुळे यामधून बराच दुर्गंध येतो आणि कधी अशा रुग्णांजवळ थांबणेसुद्धा कठीण होऊन जाते। हा जो अल्सर आहे मुख्यत्वे करून आमच्या पायाची बोटे, हातांची बोटे या ठिकाणी बघायला मिळतो। या व्यतिरिक्त जसे टाक आहे, आमच्या अँकल जॉइंट आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला, तर या ठिकाणी अल्सर बघायला मिळतो। तर मित्रांनो, आता आपण चर्चा करू आर्टेरियल अल्सरची कारणे काय आहेत। पायामध्ये जो न भरणारा अल्सर होतो हा कशामुळे होऊ शकतो, तर ज्या रुग्णांना डायबिटीज, हायपरटेन्शन या व्यतिरिक्त वजन जास्त असेल आणि यांची जीवनशैली एकदम बैठी असेल, व्यायाम नसेल, या लोकांमध्ये हा अल्सर जास्त बघायला मिळतो। कारण या व्यक्तींमध्ये ज्या रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या असतात पायांना त्यांच्यामध्ये ब्लॉकेजेस होतात। मुख्यत्वे करून एक ॲथेरोस्क्लेरोसिसमुळे ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांच्यामध्ये ब्लॉकेजेस होतात। या व्यतिरिक्त मित्रांनो, जे लोक बीडी पितात, सिगारेट पितात अशा लोकांमध्ये बर्जर्स डिसीज हा आजार होतो। यामध्ये काय होते की ज्या छोट्या रक्तवाहिन्या असतात त्यांच्यामध्ये ब्लॉकेजेस होतात। पायामध्ये जो न भरून येणारा अल्सर असतो याची दुसरीसुद्धा कारणे असतात, जसे व्हेनस अल्सर, वॅस्क्युलायटिसमुळे झालेला अल्सर, पायाला काही मार लागल्यामुळे झालेला अल्सर, कधी कॅन्सरमुळे सुद्धा पायामध्ये अल्सर होऊ शकतो। तर आर्टेरियल अल्सरचे निदान कसे केले जाते। आमच्याकडे शेकडो पेशंट्स येतात ज्यांना पायामध्ये अल्सर झालेले असतात। रक्तवाहिन्यांचा पुरवठा खंडित झाल्यामुळे पायामध्ये अल्सर येतात, गँग्रीन होतो आणि ह्या पेशंटला सुरुवातीला आम्ही काही टेस्ट करतो, त्याचं पूर्ण चेकअप करतो, हिस्ट्री घेतो आणि यांच्यामध्ये पायांच्या काही टेस्ट करतो। कलर डॉपलर टेस्ट केल्या जाते। कलर डॉपलर आर्टेरियल यामध्ये पायाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या आर्टरीज आहे या सर्व बघितल्या जातात। यांच्यामध्ये किती प्रमाणात रक्तपुरवठा आहे, ब्लॉकेजेस किती टक्के आहे। मित्रांनो, जी सर्वात चांगली टेस्ट आहे ती आहे CT एंजिओग्राफी। पायाची CT एंजिओग्राफी जर केली तर आमच्यासमोर पूर्ण पायाच्या रक्तवाहिन्यांचं चित्र दिसतं, कारण पेशंटला डाय दिल्यानंतर त्याचा CT स्कॅन करण्यात येतो आणि यामध्ये पूर्ण चित्र आपल्याला नजरेसमोर दिसते। यामुळे आपल्याला क्लिअर कळते की कोणत्या ठिकाणी कोणत्या आर्टरीमध्ये ब्लॉक आहे आणि याचा वापर करून आपण जी पुढची शस्त्रक्रिया आहे किंवा जी ट्रीटमेंट आहे ही ठरवू शकतो। हे सर्व निदान झाल्यानंतर आता पेशंटची जी ट्रीटमेंट आहे ती ठरवण्यात येते।
पेशंटची ट्रीटमेंट करण्यासाठी 3 पॉईंट्सवरती जास्त जोर दिला जातो. सर्वात महत्त्वाचा आणि पहिला पॉईंटमध्ये जी जखम झालेली आहे, जो अल्सर झालेला आहे, त्याची निगा घेणे, त्याची ट्रीटमेंट करणे. दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे पायाचा जो रक्तप्रवाह खंडित झालेला आहे, हे ब्लॉकेजेस झालेले आहेत, याला काढून टाकणे, एकतर अँजिओप्लास्टीद्वारा किंवा सर्जरीद्वारा. आणि तिसरा की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स, म्हणजे जीवनशैलीमध्ये काही महत्त्वाचे बदल करावे लागतील, त्यामुळे भविष्यात हा अल्सर होण्याचा धोका कमी होतो. आणि पायाचा रक्तपुरवठा फारच जास्त प्रमाणात खंडित असेल, ब्लॉकेजेस असतील, तर अशा रुग्णांमध्ये आपण रिव्हॅस्क्युलायझेशन सर्जरी, म्हणजे जो रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा आहे त्याला काढण्यात येतो. यासाठी आपण एकतर अँजिओप्लास्टी करतो किंवा पेरिफेरल बायपास सर्जरी करतो. या सर्जरीचा असा फायदा होतो की जो खंडित झालेला रक्तप्रवाह आहे तो पुन्हा सुरू होतो आणि अशा पेशंटच्या पायांना झालेले जे अल्सर आहेत ते ठीक व्हायला सुरुवात होतात, जखम भरायला सुरुवात होते आणि फार कमी वेळात ही जखम भरते आणि पायामध्ये ज्या वेदना असतात त्यासुद्धा एकदम कमी होतात. यानंतर जे पेशंट आहेत यांना लाईफस्टाईल मॉडिफाय करण्याचा सल्ला देण्यात येतो. म्हणजे जर बैठी जीवनशैली असेल, व्यायाम नसेल, तर अशा रुग्णांना रोज कमीत कमी 45 मिनिटे तर 1 तास चालण्याचा सल्ला देण्यात येतो. चालल्यामुळे जे आहे रक्तवाहिन्या पायांच्या चांगल्या राहतात. जे कोलॅटरल्स आहेत, छोट्या छोट्या रक्तवाहिन्या आहेत, ह्यासुद्धा ब्लॉक होत नाहीत आणि जो ग्राफ टाकलेला असतो तोही एकदम चांगल्या प्रकारे काम करतो. तर व्यायाम फार आवश्यक आहे. त्यामध्ये ब्रिस्क वॉकिंग हे तर फार उपयुक्त आहे. ब्रिस्क वॉकिंगवरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही आय बटनवरती क्लिक करून बघू शकता. तर मित्रांनो, यानंतर जे पेशंट बिडी पितात किंवा सिगरेट पितात अशा रुग्णांना हे बिडी किंवा सिगरेट सोडायला सांगण्यात येते. कारण यांनी जर बिडी किंवा सिगरेट सोडली नाही तर यांना भविष्यामध्ये पुन्हा पायाचे अल्सर होऊ शकतात, गँग्रीन होऊ शकतो. या व्यतिरिक्त मित्रांनो, जर BP असेल, जर लिपिड वाढलेले असेल, कोलेस्ट्रॉल वाढलेले असेल तर ते नियंत्रित ठेवण्यात येते. आणि ज्या लोकांचे वजन जास्त असेल, कारण वजन जास्त असेल तर पायांच्या रक्तवाहिन्यावरती दबाव जास्त येतो आणि त्यामुळे याच्यामध्ये ब्लॉकेजेस होऊ शकतात. तर वजन नियंत्रणात ठेवण्याचा सुद्धा सल्ला देण्यात येतो. तसेच बसताना मांडी घालून बसणे टाळले पाहिजे आणि फार कमी वेळासाठी बसले तर ठीक आहे, परंतु जास्त वेळ मांडी घालून बसणे टाळलं पाहिजे. या व्यतिरिक्त पाणी भरपूर प्रमाणात प्यावे, कारण पाणी जर भरपूर प्रमाणात पिले तर रक्ताचे क्लॉट होण्याचे किंवा रक्ताच्या गुठळ्या बनण्याचे प्रमाण कमी राहते. चांगला आहार घेण्याचा सल्ला देण्यात येतो. फळे, भाज्या, सलाद आणि प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स यांचा संतुलित प्रमाणात आहारात समावेश करण्याचा सल्ला देण्यात येतो. तर मित्रांनो, पायामध्ये जर अल्सर असेल खूप दिवसापासून त्याकडे दुर्लक्ष करू नये, कारण यामधून सेप्सिस किंवा गँग्रीन होऊ शकतो. सेप्सिस झाल्यामुळे जीवाला धोका होतो, कारण यामधून जे इन्फेक्शन आहे पूर्ण शरीरात पसरू शकते आणि जर गँग्रीन झाला तर यामध्ये पायसुद्धा कापावा लागतो. तर याकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी याचा उपचार करून घेतला गेला पाहिजे. पायांच्या अल्सरनी ग्रस्त असलेले बरेच रुग्ण आमच्याकडे येतात. काही पेशंटचे फोटोज मी व्हिडिओच्या शेवटी टाकलेले आहेत. जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.